भारताची दक्षिण गंगा म्हणजेच आपली गोदावरी नदी कशी वाहते चला मॅप अॅनिमेशन द्वारे सांगतो। पण सांगण्याआधी अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो नक्की करा। गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी टेकडीवर झाला आहे। या नदीची लांबी भारतामध्ये 1465 किलोमीटर इतकी आहे, जी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे। गोदावरी नदी महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यामध्ये जाते, त्यानंतर ती पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते, त्यानंतर ती छत्तीसगड मधून ओडिसामध्ये जाते व ओडिसातून आंध्र प्रदेशमध्ये जाऊन राजमहेंद्र जवळ बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तिची लांबी 768 किलोमीटर इतकी आहे, जे की तिच्या एकूण क्षेत्रफळाच्या 49% भाग आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे। गोदावरी नदी ही महाराष्ट्राच्या नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यातून वाहते। या नदीवर महाराष्ट्रामध्ये 3 धरणे आहेत, त्यातील 2 धरणे ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। पहिले धरण आहे गंगापूर धरण आणि दुसरे धरण म्हणजे नांदूर मधमेश्वर धरण आणि तिसरे धरण आहे जायकवाडी धरण, जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे। प्रवरा, पेनगंगा, वैनगंगा, पूर्णा आणि मांजरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की पुढची माहिती कोणत्या नदीवर पाहिजे।